याच्यावर मी आता बोलणार नाही. जेव्हा मी बाहेर येईल तेव्हा याच्यावर जास्त स्पष्ट मी बोलू शकेल. हा प्रश्न फक्त दादांचा असं नाही, अनेक इतर नेत्यांचा आहे. पण लोकांना पण हाच प्रश्न पडलेला आहे. मी जेव्हा परत येईल तेव्हा याबद्दल जास्त स्पष्ट बोलू शकेल. अभी कैसा है, ये जो कार्रवाई भारत में हो रही है सब जगह, अभी अगर आप देखें लोकसभा का वातावरण है, इलेक्शन का वातावरण है. उसी के पहले जो बीजेपी के खिलाफ पार्टी है उसके जो नेता है उन पे कार्रवाई की जाती है. उससे लोगों के मन में कन्फ्युजन निर्माण होतं. हे आपल्याला विनंती करतो की आपण जे काही उपोषण इथं करत आहात तसं काय करू नये. सर्व कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे की कुणीही जास्त धक्काबुक्की करू नये. आपण शांतता पाळणारी माणसं आहोत. अशांत वातावरण इथं होऊ नये यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे. सर्व तसंच अख्ख्या महाराष्ट्रामधून आपण प्रेम करणारे तुम्ही सर्वजण आहात, महाराष्ट्रावर प्रेम करणारे आहात. त्यामुळे आपण जी भूमिका उपोषणाची घेत आहात ती कृपा करून आपण उपोषण मागे घ्यावं. कारवाईच्या बाबतीत आपण सगळं सहकार्य करत आहोत. कारवाईच्या बाबतीत आपण प्रशासनाला सगळं सहकार्य करत आहोत. अधिकारी त्यांचं काम करत आहेत. अधिकाऱ्याच्या बद्दल आपल्याला कुठेही चुकीचं काही बोलायचं नाही. मी एकच सांगतो, जी काय कारवाई झाली कशी झाली याबद्दल मी थोडंसं आपल्याला नंतर मी सांगेलच. पण अधिकारी त्यांचं काम करत असताना कुणीही अधिकाऱ्यांच्या विरोधात इथं घोषणा देऊ नये अशी विनंती. दुसरंच, एक स्वाभिमानी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून आपल्याला जी काय माहिती आणि सहकार्य ईडीला असेल नाही तर सर्व इतर ज्या संस्था आहेत त्यांना जे करायचे ते आपण करत आहोत. कुठेही याच्यामध्ये आपण राजकारण करत नाहीत, सहकार्य करत आहोत. फाईल माहिती जी कुठली द्यायची आहे सगळी माहिती आपण त्यांना दिलेली आहे. त्यामुळे आपण काहीतरी चुकीचं केलंय याच्याबद्दल तुम्ही मनामध्ये कुणीही शंका आणू नका. तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण आधी व्यवसायामध्ये आलेलो आहे आणि नंतर राजकारणात आलेलो आहे. अनेक लोक आधी राजकारणात आलेले आहेत आणि नंतर व्यवसायामध्ये आलेले आहेत. त्यामुळे आपण प्रामाणिकपणे जो व्यवसाय केलेला आहे त्यामुळे कोणाच्या मनामध्ये कुठलीही शंका तुम्ही ठेवू नका. जे सहकार्य आपण करायचंय ते आपण करत आहोत. त्यामुळे कृपा करून मला सगळ्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना विनंती करायची, स्वाभिमानी महाराष्ट्राच्या नागरिकांना विनंती करायची की कुठेही धक्काबुक्की होऊ नये. पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करण्यासाठी इथं आलेलं आहे. त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि आज जे काही सहकार्य केल्यानंतर जेव्हा मी बाहेर येईल तेव्हा नक्कीच आपल्या सर्वांशी मी चर्चा करेन. त्यामुळे शांततेत आजचा दिवस आपण सर्वांनी काढावा अशी आदरणीय पवार साहेबांकडनं आणि माझ्याकडनं सुद्धा मी विनंती आपल्या सर्वांना करतो. त्यामुळे आता अधिकाऱ्यांकडे मला जावं लागेल माहिती देण्यासाठी. मी तिथं जाईल. त्यामुळे आपण आपापली काळजी घ्या आणि या राज्य सरकारच्या ज्या काही मालमत्ता आहेत, बॅरिकेड असू द्या नाहीतर इतरही ज्या काही गोष्टी असतील त्याला कुणीही हात लावू नका. त्याबद्दलची काळजी आपण सर्वजण घ्याल असा विश्वास व्यक्त करतो. आणि अधिकाऱ्यांना जे कुठलं सहकार्य करायचंय, माहिती द्यायची ती देण्यासाठी मी आपल्या सर्वांची परवानगी घेऊन तिथं जात आहे. धन्यवाद.
रोहित दादा 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 इकडे दादा 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 चलो ईडी दफ्तर के अंदर पहुंच चुके हैं और उनके साथ जो लोग हैं वो उनके साथ जो परिवार के साथ भी हैं और उनके पास एक मोटी फाइल है जिसमें कागजात हाथ जोड़कर बुलाया गया था।